नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस। त्यामध्ये आपला पॉइंट आहे द ऑर्डर ऑफ प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर्स विथ थेरम्स अँड प्रूफ्स। ठीक आहे, आता आपण बघा मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं काही थेरम्स, रिअलच्या प्रॉपर्टीज, इरॅशनल नंबर्स कोणते राहतात। या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ऑर्डर ऑफ प्रॉपर्टीज। हे तुमच्याकडे रिअल नंबरचं चार्ट आहे बघा, हे रिअल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर्स आणि तुमच्याकडे हे इरॅशनल नंबर्स। चला तर येऊया आपण ऑर्डर ऑफ प्रॉपर्टीज मध्ये। बघा, ऑर्डर ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे काय तुमच्याकडे की देर इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ पी ऑफ आर। तुमच्याकडे एक पी सेट आहे जो की सबसेट ऑफ कुणाचा आहे, आर चा, कॉल्ड द पॉझिटिव्ह रिअल नंबर्स। म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की बघा, ही एक लाईन आहे तुमच्याकडे, ही लाईन, याच्यामध्ये सेंटरला कोण, 0, या साईडला तुमच्याकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर राहतात, या साईडला सगळे काय राहतात, निगेटिव्ह, आणि हा सेंटरला तुमच्याकडे 0। जे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत तुमच्याकडे या 0 पासून, 0 सोडून कुठं प्लस इन्फिनिटी पर्यंत, याला आपण म्हणतो पी सेट। काय म्हणतो, पी सेट। दॅट सॅटिस्फाय द फॉलोइंग प्रॉपर्टीज। बघा, आपल्याला हे जे पॉझिटिव्ह नंबर्स आहे या पी ला पॉझिटिव्ह रिअल नंबर कधी म्हणायचं की त्यांनी क्लोजर प्रॉपर्टी काय राहते तुमच्याकडे की ऑफ ऍडिशन मध्ये, की दोन संख्या घेतल्या आपण पॉझिटिव्ह पी मधल्या, तर दोघांची ऍडिशन पण जर पॉझिटिव्ह झाली, ओके। दुसरी गोष्ट आहे क्लोजर प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये, तर काय याच्यामध्ये पण सेम, काय दोन नंबर घेतले मी पॉझिटिव्ह आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह झालं। तिसरी कंडिशन आहे लॉ ऑफ ट्रिचोटोमी। याच्यामध्ये आहे तुमच्याकडे एक सी बिलॉंग्स टू आर घेतला, देन एक्झॅक्टली वन ऑफ द फॉलोइंग होल्ड्स। बघा, एक कोणताही रिअल नंबर घेतला, एक तर तो पॉझिटिव्ह असेल, बघा सी बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह, एक तर तो काय असेल, 0 असेल, बघा इथं तुमच्या डायग्राम मध्ये 0 असेल, किंवा एक तो काय असेल, निगेटिव्ह असेल। बघा, रिअल नंबर मधला तुमचा कोणताही नंबर असेल तर तो एक तर पॉझिटिव्ह असू शकतो, एक तर 0 असू शकतो, एक तर निगेटिव्ह असू शकतो। फक्त याला 3 चॉईसेस आहेत, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण काय, लॉ ऑफ ट्रिचोटोमी। आता त्याच्या बघा या पॉझिटिव्ह नंबरचं जे प्रॉपर्टीज आहेत काय तुमच्याकडे, सपोज मी ए बिलॉंग्स टू पी घेतला, तुमच्याकडे काय ए बिलॉंग्स टू पी घेतला, हे तर काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबरचा सेट आहे। सपोज मी काय केलं, मायनस ए घेतला, तर मायनस ए घेतला, हे तर आपण पॉझिटिव्ह आहे आणि त्याला जर मी निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर तो सेट होतो निगेटिव्ह रिअल नंबर्स। काय होतो, निगेटिव्ह रिअल नंबर्स। का बघा इथं त्याला सेट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर्स, कशामुळे, कारण मायनस ए। दुसरे बघा, पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स हे सगळे तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर्स आहेत, इथं दिसत असेल तुम्हाला, हे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत, आणि हा इंटरसेक्शन बी। निगेटिव्ह नंबर्स आणि पॉझिटिव्ह मध्ये एकही नंबर तुमच्याकडे कॉमन नसतो, त्याला म्हणतो आपण डिसजॉइंट, एमटी, याला काय म्हणतो आपण, एमटी। एकही नंबर्स तुमच्याकडे दोघांमध्ये काय नाहीये, कॉमन नाहीये। बघा इथं या डायग्राम मध्ये पॉझिटिव्ह सेपरेट आहे तुमच्याकडे, निगेटिव्ह सेपरेट, दोघात एकही कॉमन नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण डिसजॉइंट सेट। दुसरा आहे की तुमच्याकडे तीनच टाईपचे सेट आहेत, एक काय की एक पॉझिटिव्ह आहे, एक तर सिंगलटन 0, किंवा एक तर मायनस पी। मायनस पी म्हणजे कोण, निगेटिव्ह। पॉझिटिव्हला जर मी मायनस घेतलं तर तो काय होतो, निगेटिव्ह। बघा, पूर्ण रिअल लाईन मध्ये तुमच्याकडे एक तर पॉझिटिव्ह नंबर्स असेल, एक तर 0 असेल, किंवा एक तर निगेटिव्ह नंबर्स असेल। ठीक आहे, आता त्यांचे हे काही नोटेशन आहे, थेरम तुम्ही बघू शकता आणि हे रीड करू शकता याच्यामध्ये। याचं आपल्याला काय एवढं हे नाही, फक्त पुढे आपल्याला लागलं तर म्हणजे माहित असायला पाहिजे, म्हणून हे तुमच्याकडे नोटेशन आहेत। पुढची गोष्ट बघा, तुमच्याकडे डेफिनेशन आहे लेट ए बी बिलॉंग्स टू आर। ठीक आहे, आता बघा ए बी बिलॉंग्स टू आर असेल, जर दोन संख्याचं सबट्रॅक्शन पण पॉझिटिव्ह येत असेल, दोन संख्याचा सबट्रॅक्शन पण पॉझिटिव्ह असेल, ए मायनस बी बिलॉंग्स टू पी, याचा मिनिंग काय झाला की दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत। ठीक आहे, तर असं जर होत असेल तर एक तर ए ग्रेटर दॅन काय असेल तुमच्याकडे, बी, किंवा बी लेस दॅन ए असेल। बघा, याचा असा मिनिंग होतो की जर दोन संख्याचा सबट्रॅक्शन जर पॉझिटिव्ह आला, एक तर ए मोठा असेल बी पेक्षा, किंवा बी मोठा असेल ए पेक्षा। दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे, दुसरी डेफिनेशन काय आहे की जर ए मायनस बी बिलॉंग्स टू पी असेल, पण युनियन सिंगलटन 0। बघा, सगळे पॉझिटिव्ह नंबर घेतले आणि पॉझिटिव्ह मध्ये मी काय ऍड करतोय आता, सिंगलटन 0, तर याचा मिनिंग होतो की तुमच्याकडे ए मायनस बी बिलॉंग्स टू पी, देन ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी असू शकतो, किंवा बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए।
इथं स्ट्रिक्टली असणार नाही. आता इक्वल टू पण होऊ शकतं का, कारण याच्यामध्ये सिंगलटन झिरो पण ऍड आहे. कारण दोन संख्याचा गुण सबट्रॅक्शन झिरो पण येऊ शकतं. झिरो आला म्हणजे हे दोन काय संख्या इक्वल होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा एक एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, लेट ए बी बिलॉंग्स टू आर. बघा ए बी बिलॉंग्स टू आर, ए बी बिलॉंग्स टू आर असेल तर एक तर या दोघांमध्ये रिलेशन काय असू शकतं, एक तर बघा ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो, किंवा ए हा बी च्या इक्वल असू शकतो, किंवा ए हा बी पेक्षा छोटा असू शकतो. या तिघा व्यतिरिक्त आहे का काही चॉईसेस? नाही. बघा दोन संख्यामधला रिलेशन एक तर ए मोठा असू शकतो, किंवा इक्वल असू शकतात, किंवा ए हा बी पेक्षा छोटा असू शकतो. दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे बघा अजून काय की दुसरं काय सांगतो तुमच्याकडे की ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी आहे आणि बी लेस दॅन ऑर इक्वल टू ए आहे. हे कधी पॉसिबल होईल तुमच्याकडे की जर ए हा बी च्या इक्वल असेल तेव्हा. म्हणजे बघा इथं बी मोठा आहे ए पेक्षा आणि बी छोटा आहे ए पेक्षा, असं पॉसिबल आहे का? हे जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचं असेल तर हे पॉसिबल कधी होईल, ज्यावेळेस तुमच्याकडे ए इक्वल टू बी असेल. चला आता आपल्या मेन थेरम कडे येऊया. बघा आपलं थेरम्स काय आहे तुमच्याकडे की लेट ए बी सी बिलॉंग्स टू आर. आपण तीन संख्या घेतल्या आर मधल्या, तर पहिला आहे तुमच्याकडे काय की इफ ए ग्रेटर दॅन बी अँड बी ग्रेटर दॅन सी देन ए ग्रेटर दॅन सी आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा दोन पार्ट मध्ये इफ वाला कोणता पार्ट आहे तुमच्याकडे, हे गिवन आहे आणि तुम्हाला दाखवायचं काय, हा पार्ट दाखवायचा आहे. मग बघा सोल्युशन हा ए मधला फर्स्ट आहे, हा सेकंड म्हणूया. बघा फर्स्ट मी प्रूव्ह करणार आहे. तुमच्याकडे गिवन कोण आहे, बघा गिवन ए बी सी बिलॉंग्स टू कोण आहे, रियल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी. बघा आता आपण डेफिनेशन पाहिली आहे की ए ग्रेटर दॅन बी याचा मिनिंग काय होतो की ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. आताच पाहिलं आपण. परत सेम दुसरं काय तुमच्याकडे गिवन बी ग्रेटर दॅन सी. बघा दुसरं काय आहे बी ग्रेटर दॅन सी आहे, तर आपल्याकडे काय बी ग्रेटर दॅन सी बाय डेफिनेशन काय तुमच्याकडे बी मायनस सी बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह नंबर्स. आताच पाहिलं आपण बाय डेफिनेशन. बघा इथं डेफिनेशन पाहिली होती आपण. इथं काय तुमच्याकडं की ए ग्रेटर दॅन बी किंवा बी लेस दॅन ए असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो, ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. लिहिलं आपलं क्लेम. आता बघा हे दोन गिवन आले आपल्याकडं. आपलं टार्गेट काय की क्लेम आपल्याला काय दाखवायचं आहे की ए इज ग्रेटर दॅन सी. दॅट मीन्स याचा दुसरा मिनिंग काय होतो की ए मायनस सी बिलॉंग्स टू पी. असं जरी दाखवलं आपण तरी हे होड झालं. तर दाखवूया आपण. बघा सपोज मी घेतलं काय तुमच्याकडे ए मायनस सी इक्वल टू, ठीक आहे, मी काय करतो ए आणि हा मायनस सी. मी काय करतो आता मायनस बी ऍड करतो आणि बघा मायनस बी सबट्रॅक्ट करतो ऍड करतो. काही फरक पडतो का? काहीच नाही केलं मी. मायनस बी प्लस बी झिरो आहे ए मायनस सी मध्ये, काही फरक पडत नाही. आता मी काय करतो दोन दोन जोड्या करतो ए मायनस बी आणि प्लस बी मायनस सी. दोन दोनच्या जोड्या केल्या, या दोघांची जोडी आणि या दोघांची जोडी. बघा या दोघांची जोडी या दोघांची जोडी. मग इथं बघा हे तुमच्याकडे गिवन आहे ए मायनस बी पण कशामध्ये जातो पी मध्ये आणि बी मायनस सी पण कशात जातो पी मध्ये. बघा हा जो आहे ए मायनस बी हा पण बिलॉंग्स टू पी आहे आणि हा जो नंबर बी मायनस सी हा बिलॉंग्स टू पी आहे. तर दोन संख्या पी मधल्या आहेत त्यांची ऍडिशन पण कशामध्ये जाईल पी मध्ये. याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे की ए मायनस सी बिलॉंग्स टू पी आणि ए मायनस सी बिलॉंग्स टू पी याचा मिनिंग काय झाला बघा. याची व्हॅल्यू काय होती टोटल पी मध्ये गेली हे, तर ए मायनस सी बिलॉंग्स टू पी याचा मिनिंग काय होतो की ए इज ग्रेटर दॅन कोण झालं तुमच्याकडं सी. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. सिमिलरली तुमच्याकडे इथंच मी सिमिलर करून दाखवतो तुम्हाला. सिमिलरली सेकंड, ओके बघा सेकंड मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा सेम. आता ए लेस दॅन बी आहे, ओके, आणि बी लेस दॅन सी. सेम गिवन कोण ए बी बिलॉंग्स टू कोण ए बी सी बिलॉंग्स टू रियल नंबर्स. ओके आता सेम तुमच्याकडे काय आहे की ए लेस दॅन बी आहे. याचा पण मिनिंग आपण डेफिनेशन पाहिली वरती. ए लेस दॅन बी म्हणजे कोण ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. ओके त्याच्यानंतर बघा दुसरं आहे तुमच्याकडं काय की बी लेस दॅन सी. याचा पण मिनिंग काय झाला की बी मायनस सी बिलॉंग्स टू पी. सेम प्रूफ आहे. आपलं टार्गेट काय आता आपल्याला क्लेम काय दाखवायचं आहे
की ए लेस दॅन सी दाखवायचं बघा इथं ए लेस दॅन सी. तर मग ए लेस दॅन सी दाखवणं म्हणजे काय की ए मायनस सी बिलॉंग्स टू आपण पी दाखवलं तरी पण आपण सांगू शकतो काय की ए लेस दॅन सी आहे. चला तर पहिला प्रूव्ह करूया आपण सपोज केला ए मायनस सी इक्वल टू ए आणि मी मायनस सी घेतला इथं. मी काय करतो मायनस बी घेतो आणि प्लस बी घेतो. काही फरक पडतो का कारण याची व्हॅल्यू झिरोच येणार आहे. मग मी या दोघांची फोड करतो. या दोघांचं एकत्रीकरण केलं या दोघांचं एकत्रीकरण. तर काय आलं तुमच्याकडं ए मायनस बी प्लस बी मायनस सी. ही कुणाची व्हॅल्यू आहे ए मायनस सी ची. सेम बघा ए मायनस बी इथं आपण गिवन मध्ये ए मायनस बी बिलॉंग्स टू पी हा पण बी मायनस सी बिलॉंग्स टू काय तुमच्याकडे पी. पी म्हणजे पॉझिटिव्ह नंबर बघा हा पण पॉझिटिव्ह नंबर आहे हा पण पॉझिटिव्ह नंबर आहे. दोघांचे ऍडिशन पण काय पॉझिटिव्ह. ही कुणाची व्हॅल्यू आहे ए मायनस सी ची. याचा मिनिंग झाला की ए मायनस सी बिलॉंग्स टू पी. आता ए मायनस सी बिलॉंग्स टू पी याचा मिनिंग काय होतो की ए लेस दॅन सी. ठीक आहे आपण इथं वरतीच मानलं काय ए लेस दॅन बी. तर ए मायनस सी बिलॉंग्स टू पी जर दाखवला तरी होतो तुमच्याकडे ए लेस दॅन सी. ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा थेरमचा प्रूव्ह केलाय. आता आपण पुढचा थेरम बघूया. आता बघा आपल्याला दुसरा प्रूव्ह करायचा आहे. याच्यामध्ये काय तुमच्याकडे ए ग्रेटर दॅन बी आहे. देन मी जर ऍड करू शकतो दोन्ही साईडने ए प्लस सी पण ग्रेटर दॅन आणि बी प्लस सी. बघा दोन्ही साईडने जर मी सी ऍड केला तर काही फरक पडत नाही. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर तुमच्याकडे गिवन बघा गिवन काय आहे ए इज ग्रेटर दॅन बी आहे. ओके याचा मिनिंग काय होतो की ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. ओके आता बघा मी काय करणार आहे की मला हे दाखवायचंय की ए प्लस सी ग्रेटर दॅन बी मायनस. म्हणजे माझा क्लेम काय आहे बघा क्लेम मला दाखवायचं काय आहे की ए प्लस सी ग्रेटर दॅन बी प्लस सी. हे दाखवायचं म्हणजे मला काय दाखवावं लागेल ए प्लस सी मायनस बी प्लस सी बिलॉंग्स टू कशामध्ये दाखवावं लागेल मला पी मध्ये. बाय डेफिनेशन बघा ए प्लस सी ग्रेटर दॅन बी प्लस सी याचा मिनिंग काय की या दोघांचं सबट्रॅक्शन कशामध्ये दाखवावं लागेल पी मध्ये दाखवावं लागेल. तर दाखवूया. आता बघा मी काय केलं सपोज इकडं की ए मायनस बी घेतला. ओके ए मायनस बी. तर इथं बघा ए मायनस बी आहे ना तर ए मायनस बी प्लस मी काय करतो आता प्लस सी करतो आणि मायनस सी करतो. ठीक आहे का करतो मी कारण की मला सी आणायचा आहे. तर मग आता आपण डायरेक्ट करू शकतो का नाही. मी इथं सी ऍड केलाय सबट्रॅक्ट म्हणजे याचा आन्सर 0 येणार आहे. म्हणजे काही फरक पडत नाही. आता मी काय करतो दोन घेतो बघा ए प्लस सी पाहिजे मला. मग मी हा ए घेतला आणि हा ए प्लस सी घेतला. ओके इथं झालं पहिल्याचं. मग आता हा मायनस बी आहे आणि हा मायनस सी आहे. सपोज मी मायनस जर कॉमन काढलाय दोघांमध्ये बी आणि सी मध्ये तर तुमच्याकडे काय बघा मायनस कॉमन काढल्यामुळे हा मायनस बी होता आता काय झाला प्लस बी. हा मायनस सी होता आता काय झाला हा प्लस सी. ही कुणाची व्हॅल्यू आहे ए मायनस बी ची. बघा इथं ए मायनस बी जो आहे तो कशामध्ये जातो तुमच्याकडे पी मध्ये जातो इथं गिवन मध्ये. तर ही कुणाची व्हॅल्यू आहे हे इक्वल आहे दोन्ही. याचा मिनिंग हा पण कशामध्ये जाईल पी मध्ये जाईल. का कारण ए मायनस बी पण कशामध्ये जातो पी मध्ये. जर हा पी मध्ये गेला तर काय झालं तुमच्याकडे ए प्लस सी इज ग्रेटर दॅन बी प्लस सी झालं. हेन्स प्रूफ. सिमिलरली आपण ए लेस दॅन बी चा पण करू शकतो. सेम काय करायचं आता आपल्याकडे बघा सिमिलर प्रूफ सेकंडचं. सिमिलरली बघा तुमच्याकडे सिमिलरली काय आहे गिवन कोण आहे ए लेस दॅन बी. याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे की ए मायनस बी बिलॉंग्स टू काय आता पी. ओके आपला क्लेम काय आता क्लेम आपल्याला काय दाखवायचं आहे की ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी दाखवायचं. याचा मिनिंग काय होतं तुम्ही काय दाखवू शकता ए प्लस सी मायनस बी प्लस सी बिलॉंग्स टू पी दाखवला तरी आपण सांगू शकतो काय की ए लेस दॅन पी आहे. मग बघा इथं आपण आता काय करा सेम ए मायनस बी घेतला मी ए मायनस बी ला असं करू शकतो ए मायनस बी मी प्लस सी घेतो आणि मायनस सी घेतो काही फरक पडतो नाही. मग मी आता काय करणार ए बरोबर प्लस सी घेणार. आपल्याला ए बरोबर प्लस सी आला आणि इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे. मी मायनस कॉमन काढलं दोघांमध्ये बी आणि सी मध्ये तर मायनस बी चा काय झाला प्लस मायनस सी चा काय झाला प्लस. आता हा झाला ए प्लस सी आणि हा झाला बी प्लस सी. ही कुणाची व्हॅल्यू आहे ए मायनस बी. बघा ए मायनस बी आपण रेडीमेड दाखवलेला आहे कशामध्ये जातो पी मध्ये. मग हे कुणाच्या इक्वल आहे याच्या इक्वल आहे. त्याचा मिनिंग झाला की ही पण टर्म कशामध्ये गेली पी मध्ये. ही टर्म पी मध्ये गेली याचा मिनिंग झाला काय तुमच्याकडे की ए प्लस सी लेस दॅन कोण बी प्लस सी झालं प्रूफ.
हेन्स प्रूफ. ठीक आहे, चला आता आपण पाहिलं बी, आता आपण सी पाहूया. बघा आता या थेरम मध्ये काय तुमच्याकडे इफ हा पहिला पार्ट आणि हा सेकंड पार्ट. बघा इफ ए ग्रेटर दॅन बी आणि सी ग्रेटर दॅन 0, देन आपल्याला दाखवायचं सी ए, म्हणजे दोन्ही साठी जर सी ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. ज्यावेळेस सी पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस बघा गिवन तुमच्याकडे गिवन काय आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे, ए ग्रेटर दॅन बी म्हणजे कोण, ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. अँड दुसरी गोष्ट काय तुमच्याकडे सी ग्रेटर दॅन 0. सी ग्रेटर दॅन 0 याचा पण मिनिंग काय होतो की सी बिलॉंग्स टू पी. का, बघा सी ग्रेटर दॅन 0 म्हणजे सी कोण झाला तुमच्याकडे पॉझिटिव्ह, आणि सगळे पॉझिटिव्ह कशामध्ये जाता, पी मध्ये. म्हणजे तुमच्याकडे दोन गोष्टी झाल्या, ए मायनस बी बिलॉंग्स टू पी झाला आणि सी बिलॉंग्स टू पी झाला. आता मी काय करतो बघा, सी इंटू ए मायनस बी घेतो, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतलं मी. तर काय तुमच्याकडं बघा हे पण पॉझिटिव्ह आहे सी, आणि ए मायनस बी पण पॉझिटिव्ह आहे. तर सी ने मध्ये मल्टिप्लाय करतो, सी इंटू ए मायनस सी इंटू बी. आता ही संख्या कशामध्ये जाते, पी मध्ये जाते. याचा मिनिंग काय झाला की ही टोटल कशामध्ये गेली, पी मध्ये. ओके, म्हणजेच ही पी मध्ये गेल्यामुळे बिलॉंग्स टू पी. याचा मिनिंग काय झाला की सी ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू, सॉरी आपण गटदान घेतलं नाही का, तर काय तुमच्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी बी. कशा का बरं, कारण सी ए मायनस सी बी कशामध्ये गेलं, पी मध्ये. तर पी मध्ये गेल्यामुळे आपण असं लिहू शकतो. आणि हे का गेलं, कारण तुमच्याकडे सी पण पॉझिटिव्ह आहे आणि ए मायनस बी पण पॉझिटिव्ह आहे. दोन संख्याचा मल्टिप्लिकेशन पण कशामध्ये जाईल, पी मध्ये जाईल. म्हणून तुमच्याकडे झाला सी ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी बी. आता दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे बघा सेकंड मध्ये, इथं थोडा फरक पडतो काय की तुमच्याकडे ए ग्रेटर दॅन बी आहे पण सी कसं आहे तुमच्याकडे निगेटिव्ह. सी लेस दॅन 0 म्हणजे कोण, निगेटिव्ह. देन आता इथे बघा ए ग्रेटर दॅन बी होता, पण इथं काय आता हे सी निगेटिव्ह असल्यामुळे तुमच्याकडे काय झाला, सी ए इज लेस दॅन सी बी. इथं साइन मध्ये चेंज झाला, इथं ग्रेटर दॅन होता आणि आता इथं काय झालं तुमच्याकडे लेस दॅन झाला. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर गिव्हन मध्ये बघा, गिव्हन मध्ये तुमच्याकडे काय आहे की ए ग्रेटर दॅन बी आहे. याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे की ए मायनस बी बिलॉंग्स टू पी. दुसरी गोष्ट तुमच्याकडे सी कसा आहे बघा, सी लेस दॅन 0. तर सी हा जो आहे तो पी मध्ये जाईल का, सी डज नॉट बिलॉंग्स टू पी. ओके, आता हा पी मध्ये जात नाही, पण याला जर पी मध्ये घालायचा असेल तर मायनस सी बिलॉंग्स टू पी. बघा हा सी पी मध्ये नाही गेला कारण सी निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पण जर त्याला पी मध्ये जायचं असेल, सपोज त्याला मी मायनसने मल्टिप्लाय केलं तर आता तो काय झाला, प्लस झाला आणि प्लस पी मध्ये जातो. चला आता आपण प्रूव्ह करू याला. आता काय करणार आहे आपण, इथं बघा काय घेतलं मी, सपोज सी बी मायनस सी ए घेतला. तर इथून जर मी काय कॉमन काढलं, मायनस सी कॉमन काढलं, तर बघा मायनस सी कॉमन काढल्यामुळे हा प्लस बी होता तो काय झाला मायनस होईल, आणि हा मायनस सी होता हा काय होईल आता प्लस, म्हणजे ए मायनस बी झाला. बघा काहीच केलं नाही मी, इथं सी होता दोघातून मायनस सी कॉमन काढला. मायनस सी कॉमन काढल्यामुळे काय होतं की जे रिमेनिंग राहतं ते प्लस होऊन जातं. म्हणजे आता बी काय होतं तुमच्याकडं, सॉरी पी प्लस होता तो काय झाला मायनस झाला, आणि मायनस जी संख्या ती काय होते प्लस. आता इथं बघा ही संख्या कशामध्ये जाते तुमच्याकडे, पी मध्ये जाते, आणि ही पण संख्या कशामध्ये जाते, पी मध्ये जाते. याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे की सी बी मायनस सी ए बिलॉंग्स टू पी. तर आपल्याकडे हा सी बी बिलॉंग्स टू पी, याचा मिनिंग काय झाला की सी बी जो आहे ग्रेटर दॅन काय झाला सी ए. याचा मिनिंग आपण उलटा जर केला तर सी ए इज लेस दॅन काय झाला सी बी झाला. ओके, हेन्स प्रूव्ह. चला तर पाहूया आपण थेरम नंबर 8. बघा थेरम नंबर 8 मध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, इथं प्रूफ मध्ये बघा पहिला पार्ट आपण प्रूव्ह करणार आहोत. तर पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला काय दिसतं की ए बिलॉंग्स टू आर. गिवन बघा गिवन काय आहे, ए बिलॉंग्स टू रियल नंबर्स अँड काय तुमच्याकडे ए इज नॉट इक्वल टू 0. ओके, बघा ए जर हा 0 नाहीये म्हणजे याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे, याचे दोन टाइप्स होता. 0 नाहीये, एक तर तो काय असू शकतो पॉझिटिव्ह, नाही तर एक तर काय असू शकतो तो निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर ए बिलॉंग्स टू काय होऊन जाईल पी, पण निगेटिव्ह असेल तर ए डज नॉट बिलॉंग्स टू पी. जाईल का तो, नाही. जर याला जायचा असेल तर हा जाऊ शकतो कधी, त्यावेळेस जर याला मी मायनसने मल्टिप्लाय केला तर तो पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकतो. ओके, हे झालं तुमच्याकडे याचा मिनिंग. आपलं प्रूव्ह काय करायचं बघा, क्लेम काय दाखवायचंय, जर मी स्क्वेअर केला
निगेटिव्ह नंबर असो किंवा पॉझिटिव्ह नंबर तो ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे आपल्याला दाखवायचं ए ग्रेटर दॅन 0 दाखवायचं आहे. तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबर असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल त्याचा जर स्क्वेअर केला मी तर तो ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह असतो. ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 याचा मिनिंग होतो की पॉझिटिव्ह नंबर्स. चला तर प्रूव्ह करूया आपण. बघा हे आपल्याला माहित झालं काय की ए बिलॉंग्स टू पी म्हणजे ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे तो एक तर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा एक तर निगेटिव्ह नंबर. तर पहिली गोष्ट आपण बघा केस फर्स्ट मध्ये घेऊया म्हणजे पॉझिटिव्ह. सपोज ए बिलॉंग्स टू पी झाला तुमच्याकडे काय आला ए बिलॉंग्स टू पी देन बघा मी ए स्क्वेअर ला लिहितो काय ए इंटू ए. ओके ए पण पॉझिटिव्ह आहे आणि बी पण पॉझिटिव्ह आहे तर दोघांचा मल्टिप्लिकेशन काय येईल तुमच्याकडे पॉझिटिव्ह. हा आहे तुमच्याकडे काय सिन्स याला म्हणतो आपण काय मल्टिप्लिकेशन इज क्लोज प्रॉपर्टी इन पी. ओके झालं. तर आता हे झालं तुमच्याकडे बघा पी स्क्वेअर ए स्क्वेअर पण काय झाला तुमच्याकडे ए स्क्वेअर बिलॉंग्स टू कशामध्ये गेला पी मध्ये आणि पी मध्ये सगळे नंबर्स कसे राहतात पॉझिटिव्ह. याचा मिनिंग झाला ए ग्रेटर दॅन 0. ओके झालं. बघा ए पण पॉझिटिव्ह होता त्याचा स्क्वेअर केला तरी पण तो काय आला पॉझिटिव्ह. आता आपण निगेटिव्ह नंबर्स घेऊया केस सेकंड मध्ये. सपोज घेतला मी काय तुमच्याकडं ए डज नॉट बिलॉंग्स टू पी म्हणजे काय तुमच्याकडे ए इज अ निगेटिव्ह नंबर्स. तो काय ए इज अ निगेटिव्ह नंबर्स. पण जर ए ला मी मायनस ए घेतला आता ए निगेटिव्ह आहे पण त्याला मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर तो कशामध्ये गेला आता पी मध्ये गेला. ठीक आहे. आता बघूया आपण की आता मी जर घेतला इथं मायनस ए इंटू मायनस ए केला तर हा काय येतो तुमच्याकडे मायनस ए इंटू ए स्क्वेअर होऊन जातो आणि हा पण कशामध्ये गेला आता पी मध्ये. म्हणजे निगेटिव्ह नंबर जरी असेल तर दोन निगेटिव्ह नंबरच्या संख्येचं काय येतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह. तर कसं केलं मी इथं बघा इम्प्लाइज मायनस ए इंटू मायनस ए. जर याला प्रूव्ह करून दाखवायचं असेल तर मायनस ए म्हणजे कोण -1 इंटू ए इंटू परत इकडचा हा मायनस ए म्हणजे कोण -1 इंटू ए. जर याला सॉल्व्ह केला मी -1 इंटू -1 आणि ए इंटू ए किती तुमच्याकडं ए स्क्वेअर. तर किती मायनस मायनस प्लस झाला तर राहिलं तुमच्याकडं ए स्क्वेअर. म्हणजे या दोन संख्या निगेटिव्ह होत्या त्यांचा गुणाकार किती आला तुमच्याकडं ए स्क्वेअर झाला. याचा मिनिंग काय झाला हेन्स निगेटिव्ह नंबर असल्यावर बी काय झाला तुमच्याकडे ए स्क्वेअर बिलॉंग्स टू पी मध्ये आणि ए स्क्वेअर पी मध्ये गेला आणि पी मध्ये सगळ्या संख्या कोणत्या राहतात तुमच्याकडे ए पॉझिटिव्ह ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर तुमच्याकडे काय झाला की ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 झाला. कधी इफ ए इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा इथं हे झाला प्रूफ. ओके त्यांनी काय म्हटलं पुढं की इन पर्टिक्युलर 1 ग्रेटर दॅन 0. तर मी पुट काय बघा इन पर्टिक्युलर 1 जो आहे तुमच्याकडे 1 इज नॉट इक्वल टू 0 आणि आपण आताच पाहिलं काय की जर तुमच्याकडे ए इज नॉट इक्वल टू 0 असेल देन ए स्क्वेअर ग्रेटर दॅन काय असतो 0 असतो. मग जर मी ए इक्वल टू 1 पुट केला आता तर तुमच्याकडे काही ना 1 स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 देन इम्प्लाइज 1 इज ग्रेटर दॅन 0. झालं हे प्रूफ. अशा पद्धतीने आपण काय हे फर्स्ट प्रूफ केलंय. आता सेकंड मध्ये काय तुमच्याकडं की n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. कोणताही नॅचरल नंबर घ्या तो 0 पेक्षा मोठा असतो हे प्रूफ करायचं. इफ n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर हे तर आपल्याला धडधड दिसतं काय n इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन. हे सगळे 1 पेक्षा मोठे हे तर ठीक आहे आपण सांगू शकतो पण आपल्याला प्रूव्ह करायचंय काय की हे सगळे नॅचरल नंबर जे आहेत तुमच्याकडे ते 0 पेक्षा मोठे आहेत. हे प्रूव्ह करूया आपण. तर बघा प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला असं जर प्रूव्ह करायचं असेल तर मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह करावं लागतो. तर मॅथमॅटिकल इंडक्शन काय राहतं तुमच्याकडे बघा मॅथमॅटिकल इंडक्शन. बघा त्याला मॅथमॅटिकल इंडक्शन कोणाला म्हणतो. पहिलं तुम्ही n इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करणार. दुसरी गोष्ट 3 टाइप मध्ये असतो n इक्वल टू k साठी आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी. आता बघा n इक्वल टू 1 साठी तुम्ही दाखवणार की हे ट्रू आहे म्हणजे प्रूव्ह करणार आणि हे ऑब्वियस इथं दाखवायची गरज नाही. बघा n इक्वल टू 1 साठी ट्रू झाला तर आपण सांगणार n इक्वल टू k पर्यंत हे ट्रू आहे ऑलवेज. हे करायची गरज नाही आणि दाखवायचं कोणतं आपल्याला n इक्वल टू k प्लस 1 साठी हे ट्रू आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी दाखवायच्या n इक्वल टू 1 साठी एक दाखवायचं आहे आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी दाखवायचं आहे. चला तर दाखवूया आपण. बघा आता आपल्याकडे काय आहे की सेकंड काय होता इफ n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर देन
n इज ग्रेटर दॅन 1 हे दाखवायचं आपलं, सॉरी 0 दाखवायचं. तर आपण गिवन बघा, लेट गिवन तुमच्याकडे काय आहे, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. यूज मॅथमॅटिकल इंडक्शन. मॅथमॅटिकल इंडक्शन आपल्याला दाखवायचंय. बघा पहिलं मी n इक्वल टू काय करणार, लेट n इक्वल टू 1 पुट केला मी. तर 1 पुट केल्यानंतर बघा 1 काय झाला तुमच्याकडे, 1 जो आहे ग्रेटर दॅन 0 झाला. येस 1 इक्वल झाला. याचा मिनिंग काय झाला की n इक्वल टू 1 साठी हे प्रूव्ह आहे. ठीक आहे, n इक्वल टू 1 ट्रू आहे. ओके, आता आपण सांगणार काय हे की हे सपोज n इक्वल टू k पर्यंत ट्रू आहे, ऑलवेज ट्रू. कशावर, ऑलवेज ट्रू आहे. मी बघा n इक्वल टू 1 साठी दाखवला, n इक्वल टू 1 पुट केला, इथं 1 व्हॅल्यू पुट केली, 1 पेक्षा 0 मोठा आहे. येस सॉरी 1 हा 0 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, n इक्वल टू k घेऊन आपण काय करणार आहोत की इथपर्यंत ट्रू, ऑलवेज ट्रू आहे, ऑलवेज ट्रू आहे दाखवलं. तर इथं मग काय n इक्वल टू k साठी दाखवलं, तर एक हा काय झाला तुमच्याकडे n इक्वल टू k आहे, तर k ग्रेटर दॅन काय झाला 0, तर इम्प्लाइज k ग्रेटर दॅन 0 झाला. बघा इथं 1 ग्रेटर दॅन 0 आहे, k ग्रेटर दॅन 0 आहे इथं. तर आता आपल्याला काय k प्लस 1 फॉर, बघा इथं लिहितो मी शॉर्ट मध्ये, फॉर आता मला दाखवायचं k n इक्वल टू k प्लस 1 साठी. बघा तुमच्याकडं 1 जो आहे तो ग्रेटर दॅन काय 0 आहे आणि k पण ग्रेटर दॅन काय झाला 0, दोन्ही याच्या मिळून. बघा याला इक्वेशन नंबर सपोज 2 म्हणला, याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं, तर दोघांची ऍडिशन केली मी k प्लस 1, बघा दोघांची ऍडिशन पण काय ग्रेटर दॅन 0 येऊन जाईल. म्हणजेच काय झाला हे फॉर, सो ओव्हरऑल तुमच्याकडे काय झाला n ग्रेटर दॅन 0 झाला. ठीक आहे, हे झालं प्रूफ. आता याच्यामध्ये बघा आपल्याला थेरम 9 वर आपल्याला स्पेशल लेक्चर बनवायचं आहे. इथं त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण नंतर स्पेशल लेक्चर बनवूया. याच्यामध्ये थोडा मोठा आहे म्हणून याच्यावर एक स्पेशल लेक्चर 10-15 मिनिटाचा होईल. आपण पुढच्या लेक्चर बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमच्याकडे एक्झाम्पल नंबर 4, example number determine the set A of all real number x such that 2x plus 3 less than or 6. त्याच्यानंतर बी क्वेश्चन 3. त्याच्यानंतर पाहणार आपण एक्झाम्पल नंबर 5. पुढच्या लेक्चर मध्ये आपले हे पॉइंट राहतील आणि एक्झाम्पल नंबर 6 आणि 6.8. बघा या 4 एक्झाम्पल वर आपला पुढचा लेक्चर असेल, लेक्चर नंबर 6. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.